दाखवा नाही लावताना. नमस्ते. नमस्कार सर. नाव काय तुमचं? माझं विजय अतुल आरोग्य. आणि कुठून आले? मी पार्क साईड बळीराज मंदिर. आणि काय त्रास होता? मला पूर्ण माझे म्हणजे हे पूर्ण पाठीचे मणक्याचे आहेत ना पूर्ण त्रास होत होता मला. मुंग्या यायच्या पायाला. पाय पण माझा जड पडलेला होता आणि हाताचं म्हणजे हा पूर्ण ताट झालेल्या होत्या पूर्ण. म्हणजे मला हात पण जड वाटायचा. पाय तर म्हणजे मला चालताना त्रास व्हायचा. पण मग आता खूप फरक पडलेला आहे मला असं. मला ना जवळजवळ 6-7 वर्षापासूनचा प्रॉब्लेम आहे. पण 4 वर्षापासून मला जास्त त्रास होत होता. हो हो. आणि याच्यावरती मी काही गोळ्या दिल्या का आजपर्यंत? कोणी नाही. तुम्ही एक पण गोळी दिलेली नाहीये मला. बिना गोळ्यांचं? हां, बिना गोळ्यांचंच तुमचं कपनीच मला बराचसा फरक पडलेला आहे. मला जवळजवळ 40% फरक आहे आता. ठीक आहे. आता झालं काय होतं की तुमच्या मानेमध्ये C4/6 मध्ये गॅप होता. म्हणजे वरची खाली सरकते त्याची ती गादी असते ती बरीच फाटून बाहेर आली. तिथून ब्लड सर्क्युलेशन ब्रेन, छाती, पाठ, शोल्डर, हाताला होतं. तसंच कमरापासून पायाला ब्लड सर्क्युलेशन होतं. ते कसं ते सांगता येईल. आता हा जो स्पायनल कॉर्ड आहे तर तुमच्या कमरामध्ये हा L4 पाय, 4था आणि 5वा मणका त्याच्यातली जी गादी असते ती हळूच बाहेर येते. ती अशी पाहिजे ती अशी बाहेर येते. ही जी नर्व आहे ती दबली जाते. मग दबल्यामुळे तिथून ब्लड सर्क्युलेशन उभ्यापासून पूर्ण पायाला होतं. म्हणून पाय दुखणं, मुंगे येणं, जड पडणं, जड लागणं, कळ लागणं, पाय सुकत जाणं, पायाची ताकद कमी होणं असा प्रकार होत होतो. आपणच याला म्हणतो सायटिका प्रॉब्लेम. आता हे सर्जन डॉक्टरला MD मेडिसिन किंवा बोन स्पेशलिस्टला MRI केल्याशिवाय समजत. पण आम्हाला फक्त नाडी परीक्षेतून एक नस दाबल्यानंतर सगळं समजतं. नेमकी नस किती दिवसापासून बंद आहे, कोणत्या ठिकाणची बंद आहे, किती प्रमाणानं बंद आहे किंवा किती दाबाने ब्लड सर्क्युलेशन होत आहे ते नुसतं एक नस दाबून समजते. त्याला काही खर्च नाही, काही नाही, चेक करताना काही साईड इफेक्ट पण नाही. हेच बाकीच्या डॉक्टरांना समजत नाही. आता तुमच्या तसंच ही अशी जी गादी आहे ही मानेमध्ये पण इथे बाहेर आहे. इथं ब्लड सर्क्युलेशन ब्रेन, छाती, पाठ, शोल्डर आणि हाताला होतं. म्हणून आर्ध डोकं दुखणं, छाती दुखणं, पाठ दुखणं, मुंगे येणं असा प्रकार होतो. याला म्हणतात आपण सर्वाइकल स्पॉन्डिलायटिस. त्याच्यामुळेच वन साईड पूर्ण पेन करत होते. आता हेच बाहेर जर तुम्ही गेले तुम्हाला ऑपरेशन सांगते. म्हणजे ऑपरेशन म्हणजे काय करता, फक्त ही गादी कट करता. पण हा जो गॅप पडलेला असतो मणकावरून खाली येतो, खाली आलेला मणका परत त्यांना वरती नेता येत नाही. जर नाहीच आहे त्याच्यात प्लेट टाकली जाते. प्लेट टाकली जाते, स्क्रू मारले जातात, तेव्हा तो डिस्क सेट करता येतो. पण ते जो ऑपरेशन खूप घाण, म्हणजे ते स्क्रू प्लेट मारले बऱ्याचशा गोष्टी पेशंटला नियमात राहावं लागतं आणि त्रास होतो. त्या नियमात राहणं बऱ्याच जण शक्य होत नाही. म्हणजे खाली काही जरी पडलं दुसरं सांगावं लागतं बाबा उठून दे. मोटरसायकलीचा प्रवास चालत नाही, कारने तिकडे प्रवास बऱ्याचशा गोष्टी टाळावा लागतात. म्हणून तसे जे ऑपरेशन असतात जेवढं टाळता येईल तेवढं टाळणं गरजेचं असतं. पण हे जर तुम्ही बाहेर गेले ऑपरेशन करायला गेले तर याला 1.5-2 लाख रुपये खर्च असतो. पण हे आमच्याकडे दिवसभरात 50 ऑपरेशन होतात. पण 50 पैकी आमच्याकडे 40 ऑपरेशन सहज कॅन्सल होतं. पण काय होतं की बाकीचे जे डॉक्टर आहे आम्ही 200 रुपये ट्रीटमेंट करतो त्याच्यामुळे आम्ही काही कोणाला कमिशन देऊ शकतो. त्याच्यामध्ये आम्ही पाठवतो आणि तिकडे जर 1.5-2 लाख रुपये खर्च आहे डॉक्टर सहज त्यांना कमिशन देऊ शकतो. त्याच्यामुळे ते डॉक्टर आमच्याकडे रेफर न करता तिकडे रेफर करतात. त्याच्यामुळे काय होतं पेशंटला कापलं जातं आणि दुसरं साईड इफेक्ट पण जास्त आणि माझं म्हणणं काय आहे की पेशंटने ऑपरेशन करायच्या पहिले आमच्याकडे आलं पाहिजे. जर नाही ठीक आहे थर्ड स्टेजपेक्षा जास्त आहे तर मग तुम्ही ऑपरेशन करा. पण 80% पेशंट आम्ही बघतोय थर्ड स्टेजच्या आतच आहे आणि त्यांना ऑपरेशनची गरज नसते. पण मग काय होतं की योग्य सल्ला योग्य टायमिंगमध्ये भेटत नाही आणि नंतर त्यांना तो त्रास सहन करावा लागतो. आता मी बरेचसे बघतोय पेशंट ऑपरेशन केल्यानंतर पण त्रास होतो. पण या गोष्टी पेशंटला समजल्या पाहिजे. पण या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या. इडून पुढे 15 किलोच्या पुढे वाकून वजन उचललं, कमराला झटका बसणं अशा गोष्टी टाळायच्या. लिमिटपेक्षा जास्त वजन उचलणं पण टाळायचं. मरेपर्यंत त्रास होणार नाही माहिती काय नाही. समज तुम्ही हे म्हणजे माझा एक्सरे न बघता तुम्ही ते मला सगळं सल्ला दिला त्याबद्दल धन्यवाद. मी हे फिल्म पण आली तुम्हाला दाखवायला. कमरेचा एक्सरे काढलेला आहे ना माझा तो. MRI केलेला आहे परत. पण मग मी काय झालं मला हे समजल्यानंतर मी परत डॉक्टरकडे गेलेच नाही. गोळ्या औषध मी आहे तसेच योगा करते. MRI न बघता आम्ही किती बरोबर सांगितलं तुम्ही
परफेक्ट सांगितलं. Okay. परफेक्ट सांगितलं म्हणजे आहे ते सांगितलं. बरं. पण मी MRI दाखवायला पण गेले नाही परत. आणि नाहीच म्हटलं कारण ते काय सांगणार आहे, बरं. ऑपरेशन करा हां. हे करा. फक्त फिजिओथेरपी घेतली मग. बरोबर. असं. ते करून उपयोग नाही झाला. हा नाही झाला तेवढ्या पुरतं, पण मग ते खूप लांब पडतं मग. बरोबर. जायचं यायचं आपल्याला एवढं जमत नाही, एवढं फी पण लांब. किती घेतात ते फी ते 800 रुपये फी घ्यायची. एका दिवसात? म्हणजे पहिली 600 होती, आता नंतर 800 रुपये घ्यायची. लई झाली ना ती. जास्त झाली ती. बरं. हा. मग नंतर मग मी सोडून दिलं, म्हटलं जाऊ दे आता काही आपण दाखवायचं पण नाही, आपण योगा करून आणि आपला व्यायाम करूनच बरं. बघायचं. ठीक आहे. आमचं पण पण मग तुमचा ॲड्रेस मला मिळाला. ओके. म्हणजे माझ्या मैत्रिणीचीच बहीण भगूरवरून येत होती इथे. ओके. हाच प्रॉब्लेम होता त्यांना. आमच्या सोसायटीमध्येच राहिलाय. आता बरं आहे. त्यांनी मला त्यामुळे त्यांना मी त्या दिवशी येताना विचारलं, तर माझी बहिणीची मुलगीच आहे ही सोलन ना, बरोबर. कविता. बरं. तर म्हणजे मग मला तिला गावाकडे जायचं होतं त्या दिवशी. मग मला असंच ॲड्रेस बघितला मी, त्यांच्याकडून घेतला मी. बरं. व्हॉट्सअपला मला त्यांनी पाठवलं. मग येता मी बघितला, तर मग मी तिला म्हटलं अगं असं असं. मग म्हणजे मावशी आमच्या इथेच आहे म्हणे. हां. मग मला येतानीच म्हणतो ती मावशी तू थांब आपण करून जाऊ. ओके. मग मी म्हटलं चल जाऊ दे आता करूनच घेते म्हणून मग मी परत दुसऱ्या दिवशी परत आले. चल, ठीक आहे. धन्यवाद. असं मला थोडं जास्त वाटतं थोडंसं. ठीक आहे. थोडी लूज. थोडी लूज. नाही करत. रिलॅक्स. इकडं पण. पिशवी दुखा. नाही करत. रिलॅक्स. आणि इकडं डोकं. तर मला असं उठणं बसणं सुद्धा अवघड होतं. पटकन नव्हतं होत काही. हात दुखतो ना, पाय पण हात दुखतो ना. इकडचं पण थोडंसं पाय दुखतं ना. हा मग तो गावता येतो ना दोन्ही पाय. झालेलं नाही का? लावायचं ना, थांबा ना, नंतर लावायचं. कॅमेरा चालू, कॅमेरा पण थोडं. तो पण का पाहिजे? दोन्ही पण का? हां. आणि जाऊन फिरवा कॅमेरा. काढा. मानायला येईल ना असं पण आहे का? मोठं आहे तुमचं. पण मोठं घातलेलं आहे. नाही ना, मी पण लावतो. काही गरज नाही. सर पहिले ब्लॉकेज करा. खाली त्या साईडला जवळ फिरा कॅमेरा. पकडा ना, पकडा ना. पकडलं ना. इकडं ट्रे आहे. एक लाव. सर थांबा 2 मिनिटं. दाखवा ना मी लावतो.